मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत जरंडेश्वर. हा जो मागचा डोंगर आहे इथे आपल्याला चढायचं आहे. मी मधूनच ब्लॉग शूट केला आणि आम्हाला झाला लेट. सो लेट्स गो. आता वाजले 7 आणि आम्ही चढलो पण नाही. अर्ध्याच्यावर आहे. इथून व्ह्यू बघण्यासारखा आहे. हो हो. इथे जे पाण्याचा सोर्स आहे तो जे पाण्याची टाकी आहे इथून पाण्याचा सोर्स पूर्ण इथे बनवला. इथे दुसरी पण एक टाकी आहे ती वर आहे. आपण तिकडे चाललंय. फायनली रीच एकला पूर्ण. आता आपण आहोत जरंडेश्वर पाडळीला. तर इथला इतिहास असा की जेव्हा रामायणामध्ये लक्ष्मणाला बाण लागलेला त्यावेळी हनुमानाने जो पर्वत उचललेला द्रोणागिरी पर्वत तो पर्वत उचलून नेताना इथे त्या पर्वताचा काही तुकडा छोटासा तुकडा इथे पडला आणि हा तो आपला जरंडेश्वर. तर इथे खूप साऱ्या औषधी वनस्पती खूप साऱ्या अशा गोष्टी इथं भेटतात. ज्या द्रोणागिरीवर होत्या त्या सर्व औषधी वनस्पती इथं अवेलेबल आहेत आणि त्या ठराविक सीझनला इथं असतात. आणि काही लोकांना जी माहिती आहे ते ठराविक लोक इथून येऊन घेऊन जातात. त्या औषध उपचारासाठी चांगले आहेत. आणि जरंडेश्वरचा शोध हा आरफळ गावच्या काळोजी महाराजांनी लावला. त्यांनी ह्यावेळी इथं येऊन समाधी घेतलेली. खालच्या साईडला एक गुहा आहे मोठी जरंडेश्वरच्या कोरेगाव जाम रोड साईडला. जाम साईड इकडं कोरेगाव साईडने येते आणि इकडून आपला आरफळ पाडळी साईड आणि हे माहुलीच्या साईडने येते. ओके. तर असा ह्याचा इतिहास आहे. विक्रांत पवार सातारा आरफळचा आपले मित्र. इतकी काय आपल्याला माहिती म्हणजे काय आहे, जरंडेश्वर त्या टायमाला जे लक्ष्मणाला शक्ती लागली
त्या टायमाला मारुती राया घेऊन चालला होता हे द्रोणागिरी. सोनेगिरी. त्या टायमाला हा खडा पडलेला हा त्याचा डोंगर. वय आता 87 चालू आहे. किती वर्ष झाले आता? किती वर्ष झाले आता? 57 सालापासून मी इथे. मी पहिलं 5 वर्ष पोलीस मध्ये होतो. जय श्रीराम.